एकीकडे लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलेला नाहीये, तर दुसरीकडे महायुतीमध्ये सुद्धा सगळं काही आलबेल नाहीये। विविध जागांवर आता महायुतीतले पक्ष दावे प्रतिदावे करतायत। महायुतीचे नेते रोज उलटसुलट विधानं करतायत, संभ्रम वाढवतायत। पहा। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा कुणाची? महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी रस्सीखेच। रत्नागिरी सिंधुदुर्ग कोण लढवणार यावरून महायुतीत दावे प्रतिदावे सुरू आहेत। गोव्याचे भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत असोत की केंद्रीय मंत्री नारायण राणे, रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी सातत्याने दावे सुरूच आहेत। शिवसेना नेतेही आपला दावा मागे घ्यायला तयार नाहीत। आपल्याला कोकणावरती अन्याय होणार नाही याची ग्वाही मी यावेळी देतो। नक्कीच कोकणावरती अन्याय होणार। भारतीय जनता पार्टी कुठल्याही परिस्थितीत कोकणामध्ये अन्याय करणार नाही। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा असेल किंवा जिथं जिथं पूर्वी शिवसेनेनं जागा लढलेल्या आहेत तिथे शिवसेनेचाच दावा आहे। त्याच्यामुळे प्रमोद सावंत साहेब जे काय बोलले त्याला विरोध करण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। या दोन्ही नेत्यांनी ही विधानं केल्यावर नारायण राणेंनीही या जागेवर दावा करणारं ट्विट केलं। विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल। विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवत आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजपची असून भाजपच ही जागा लढवणार आहे। त्यामुळे आता महायुतीचा उमेदवार कोण? भाजपकडून नारायण राणे की शिवसेनेकडून किरण सामंत यांची चर्चा सुरू झाली आहे। त्यातच रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी भाजपने निरीक्षक नेमलेला नाही, त्यामुळे ही जागा शिवसेनेसाठी सोडली गेल्याची चर्चा रंगली आहे। मात्र आता राणेंच्या ट्विट नंतर पुन्हा चर्चेला नवं वळण लागलंय। इथे रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये कोणाला उभं राहायचंय त्याने कोणी उभं राहावं आणि मानसिकता ठेवून यावं की आपल्याला 2.5 लाखांनी आपटायचं आहे। जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजप आणि शिवसेना नवनव्या दाव्यातून शक्ती प्रदर्शन करत आहेत। आपल्याकडे 7 लाख मतदार असल्याचा दावा भाजपने केलाय। मतदारसंघातलं संघटन तळागाळापर्यंत पसरल्याचा दावा भाजपने केलाय। तर मतदारसंघात शिवसेनेचा खासदार असल्याने जागा शिवसेनेलाच मिळावी असा दावा पक्षाने केलाय। तळागाळापर्यंत संघटन पसरल्याचा दावा शिवसेनेनंही केलाय। एकीकडे महायुतीची रस्सीखेच सुरू असतानाच महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार विनायक राऊतांची उमेदवारी नक्की झाली आहे। आता तर्कवितर्क, दावे प्रतिदावे यात महायुती नेमका कधी निर्णय घेणार याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे। अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।